गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. गाईज कसे आहेत तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी विशाल परत एकदा स्वागत करतोय. आणि मी सध्या आहे पद्मदुर्ग किल्ल्याच्या जवळ. लोक ऑलमोस्ट नाहीच आहे तिथं. इथं ती लहान लेकरांची शाळेची सहल आली, ट्रिप आले वाटतं, तर इथं ते एन्जॉय करतायत. आणि हा आहे समुद्र आणि या साईडला पण लोक नाहीच आहेत. आणि आता मी जाणार आहे समुद्राकडे थोडं. तो आहे समोर पद्मदुर्ग किल्ला. खूप छोटा किल्ला आहे, मॅपवरती बघितलेला. आणि इथनं या साईडला हा समोरचा डोंगर आहे ना, त्या डोंगराच्या पलीकडे आहे मुरुड जंजिरा किल्ला. आज बॅग वगैरे काही नाही आणलेलं मी सोबत माझ्या, ओनली मी आणि बाईक. मित्रांनो, आय थिंक तिकडे जहाज आहे यार, एक दोन जहाज उभा आहेत माहिती आहे. मला असं वाटतं की ते जहाज त्या किल्ल्यावर घेऊन जातात. जर असेल तर आपण जायचं. मला एक व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती पाहिला होता. मला थोडंसं तसं बनवायचं आहे व्हिडिओ, एक छोटासा व्हिडिओ. तर मित्रांनो, समुद्रावर मी बराच वेळ घातला आणि शंख शिंपले मी गोळा करत होतो. त्याच्यामध्ये मला एक मिळाली स्टार फिश. तर मित्रांनो, आता मी करतोय बोट राईड. ॲक्च्युली जे बाईक टाईप असतं ना बोट राईड, ते करतोय. यांचं आहे ते बोट राईड स्वप्नील वॉटर स्पोर्ट. आणि यांची जी बोट आहे ती समोर उभी आहे. तर आपण तिकडे जाणार आहे. चला. मोबाईलसाठी मला रिटर्न यावं लागलं मोबाईल ठेवायला. त्या ना स्पोर्ट बाईकमध्ये पेट्रोल पण कमी आहे म्हणे. हा 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 भीती वाटायली. पेट्रोल भरायलेत ते. कारण मध्ये गेल्यानंतर पेट्रोल संपल्यानंतर पक्का वांदा आहे, पुरा वांदा आहे. त्यामुळे त्यांनी पेट्रोल भरायला चालू केलं आहे. भीती वाटत आहे यार. नासे एक्सपिरियन्स लाईफमध्ये एकदाच होतात. तसे करू शकतो आपण, पण आपण राहतो अशा एरियामध्ये, सेंट्रल महाराष्ट्रात, सेंट्रल मराठवाड्यात, तर आपल्याला समुद्र नाही. रेग्युलर तर आपण येणं पॉसिबल नाही. तर पेट्रोल भरायला चालू आहे दादांचं. तुमचं नाव काय दादा? आलोक. तुमचं दादा? आर्यन. बस. Gotta catch another fight, yeah. The apple bottom make 'em wanna bite, yeah. I just wanna have a good night. I just wanna have a good night. Hold up, don't go now, no. If you broke, put your hands up, feel the beat. DJ Janelle Sagano Remix. कधीपासून करतोस काम तू? हे मला जवळजवळ 6 वर्ष झाले. 6 वर्ष. काही प्रॉब्लेम नाही ना, मला भीती वाटायची काय गरज नाही. ओके ओके. Show my thumb, do my thing, ain't nothing wrong, ain't nothing wrong. Dum diddy dum dum, my time's now. The city I'm from is covered with federals that'll make your crew run, your crew run. It's next to come. Dum diddy dum dum, my time's now. The city I'm from is covered with federals that'll make your crew run, your crew run. It's next to come. Back in your one, boy you killed this one, dog. Baby keep moving that thing, baby keep moving that thing. I wanna take it to the boom boom boom. So follow me inside the text, DJ. Bring it back, bring it back. Bring it back, 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 bring it back. Baby, work it out, baby, work it out. Baby, work it out, baby, work it out. If you see a girl that can shake, pull it. एक नंबर भाई साहब, एक नंबर. कमाल कमाल. हां, ठिकाणीचं नाव काय आहे? ड्राफ्ट कॉर्नर म्हणून आहे. परत सर्च करा, सबस्क्राईब करा. हां, त्यांना मी माझ्या चॅनलचं नाव सांगितलं. ज्या चॅनलवर मोजून सबस्क्रायबर आहेत, समथिंग होईल हळूहळू ग्रो. तर अशा पद्धतीनं आता झालं आहे आपलं राईड. आता जायचं आहे आपल्याला. त्यांना पैसे द्यायचेत म्हणलं ना, थोडंसं जड वाटतं. असो, पॅन्ट ओली झाली यार, अर्ध्याच्या वर पॅन्ट ओली झाली, पण ठीक आहे. किती रुपये तिकीट आहे दादा? 20 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीची इथली पार्किंग तिकीट आहे. आणि एक विचारायचं तुझा,
आता ही जी खाली फेरीबोटचं ऑप्शन आहे पद्मदुर्ग फेरीबोट, ते कसं किल्ल्यावर घेऊन जातात का फक्त साईडनं? किल्ल्यात घेऊन जातात. हां, आतमध्ये घेऊन जातात ना? हां, आतमध्ये घेऊन जातात. आणि किती वेळ फिरवतात आतमध्ये? बोट ठेवतात तिथे आहे हां, आणि तुम्ही फिरून घ्या सगळं. ओके. किती वेळ राहतं ते आतमध्ये फिरायचं? हां, ठीक आहे, ठीक आहे. म्हणलं किल्ल्यामध्ये गेल्यानंतर ते किती वेळ फिरवतात फेरीबोटवाले? कुठे ह्या किल्ल्यामध्ये हां, काय नाही, लगेच तुम्हाला 1 तास काही काम देतात तिकडे असं. 1 तास देतात का टायमिंग? ओके, या इकडे चालेल ना. थँक्यू. आणि तिकीट वगैरे किती आहे त्यांचं? ते नाही माहिती आपल्याला. तिकीट नाही का माहिती? ओके, ठीक आहे. त्यांनी सांगणार तुम्हाला एक आणि ते सांगणार एक, मग ते लफडा होणार. हां हां, ठीक आहे, ठीक आहे. छोटंसं हॉटेल आहे, पार्किंगच्या बाहेर नाही तर काकूंचं एक छोटंसं हॉटेल आहे. तर इथं मी नाश्ता करण्यासाठी थांबलोय. नाश्ता करून परत किल्ल्यावर जाणार आहे. आपण घेतलेलं आहे काकूंकडनं अंडा ऑमलेट. बघूयात किती वेळात येतो. थोडंसं तुमच्याविषयी सांगताल का? कधीपासून चालवतात तुम्ही? दीड महिना. अच्छा, नवीन नवीन चालू केलंय का तुम्ही? ओके ओके ओके. तर काकूनी त्यांचं हॉटेल नवीन चालू केलंय आणि तेवढं पण त्यांनी शाय नाहीत की कॅमेऱ्याला फेस करतील, म्हणून त्यांनी काही बोललं नाही. ठीक आहे, आता मी डायरेक्ट तुम्हाला पद्मदुर्गाकडे जाताना भेटत. तर मित्रांनो, जातो मी तिकडे बोटकडे बघा, तिकडे बसलेले आहेत लोक आतमध्ये, माझीच वाट बघतोय. इथं काही जण पोरं आहेत तिथं, आय थिंक खेळत आहेत, स्विमिंग करत आहेत. पण एवढा खोल. चला मी सीटवर बसतो. भरपूर सारे लोक आहेत मागे माझ्या, आणि आय थिंक माझा आवाज पण थोडासा क्लिअर येत नसेल, कारण मग अशी गोप्रोला पाण्यात बुडवलं होतं ना, त्यामुळं माईकमध्ये पाणी गेलं असणार आहे. थोडं ते पाणी निघेपर्यंत थोडासा आवाज वेगळा येईल, पण ठीक आहे. आधी वेगळं होतं ना, म्हणजे बोटीसाठी सेपरेट आणि तिथं किल्ल्यावर फिरण्यासाठी सेपरेट. हा, तिकडे का? अच्छा, आधी एकच होतं. हो का? वेगवेगळ्या ते जंजिराचं टायमिंग काय आता? चालू आहे. किती वाजेपर्यंत चालू असते? 5 वाजता बोटिंग चालू असते का नसते? 5 वाजेपर्यंत बोटिंग चालू असते. आतमध्ये किल्ला कधी चालूच असतो ना? चालूच आहे आता. हो का? आतला बंद आहे, सकाळी बंद आहे. ओके. किल्ला बघण्यासारखा कोणता? हा आहे का तो आहे? किल्ला तो आहे ना बघण्यासारखा? छोटा आहे ना? कोणचा किल्ला? हा वाला? अच्छा, लाटेमुळे डॅमेज झालाय. हे झालंय मेंटेनन्स, म्हणजे संवर्धन नाही. तुम्ही मस्त इथं उभारणार आणि मग तुम्ही सगळे लोकांना बघू शकता. तर मित्रांनो, मी पोहोचलेलो आहे पद्मदुर्ग किल्ल्यावरती. आणि ह्या किल्ल्याचं जे हिस्ट्री आहे तुम्ही गुगलला सर्च करा, जास्त काय नाही सांगणार मी, फक्त एवढं सांगतो हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता. आणि इथं तेव्हाच्या काळातल्या तोफा पण आहेत आणखीन, त्या की पूर्णपणे संपलेल्या कंडिशनमध्ये. सो वरती हा असा किल्ला आहे. आणि किल्ल्याच्या मध्ये एंट्री करताना सगळ्यात पहिलं असं गेट आहे, दरवाजा आहे म्हणा, पुढं समोर तोफा आहेत ह्या, आणि हा असा किल्ला आहे. तसं मी म्हणत नाही खूप छोटा किल्ला आहे, बट आहे बऱ्यापैकी. यार इथं आणखीन अवशेष आहेत यार, घराचे वगैरे अवशेष आजही अवेलेबल आहेत. या साईडला माहीत नाही काय होतं, या साईडला एक ब्रुज आहे, या साईडला पण लोक आहेत. चला आपण पुढं जाऊयात, बघूयात काय आहे तिकडं. वरती पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी, इकडनं पण कोणीतरी येत आहे, आपण वर जाऊयात.
आय थिंक हा रस्ता बाहेर आहे. हा सेकंड गेट आहे किल्ल्याचा. दुर्ग हा किल्ला नाही आहे ॲक्च्युली, हा एक दुर्ग आहे छोटा. ही किल्ल्याची बाहेरची वॉल आहे. साईडला बघितला तर असं आहे. आणि व्हिडिओमध्ये झूम केलं तर तुम्हाला दिसेल हे आहे मुरुड जंजिरा किल्ला. आपल्याला इथनं परत तिथं जायचे. तो किल्ला खूप मोठा आहे असं म्हणतात. ठीक आहे, तर चला मी जातो आतमध्ये काय ते बघू. तेव्हाचा इथं एक तोफ आहे. गोप्रोला बंद केलं. गोप्रोमध्ये चार्जिंग खूप कमी होती. किल्ल्याच्या बुरुजावरनं आपल्याला थोडासा प्रॉपर व्ह्यू येईल किल्ल्याचा. मॅपमध्ये बघताना तर तुमच्या लक्षात येईल किल्ला किती छोटा आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा इथे येताना तुमच्या लक्षात येईल इतकाही छोटा नाही जितका मॅपमध्ये दिसतो. इथे एक तोफा, इथला एक प्रॉपर सिनेमॅटिक व्ह्यू घेतो मी. तर मित्रांनो, आता सध्या तर पद्मदुर्गाचा हा सगळ्यात उंच पॉईंट आहे जिथे मी बसलेलो आहे मित्रांनो. आणि सेकंड म्हणजे आम्ही ज्या बोटीनं आलो ती बोट तिकडं आहे उभा. आणि त्या बोटीच्या समोर जर बघितला थोडा लांब एक 2-3 किलोमीटर अंतरावर आहे मुरुड जंजिरा किल्ला. बराच वेळ इथे हिंडलो आहो. आता एक ठिकाणी बसलो. आता इच्छा आहे की आतमध्ये जायचं, थोडेसे फोटोशूट करायचं आणि फोटोशूट करून इथनं निघायचं. मित्रांनो 3:30 वाजत आहेत. सगळ्या राईड झाल्या. किल्ला फिरून आलो अँड खूप थकलो. तर आत्ता आलो आपल्या गाडीकडं. गाडी आपली इथं उभा आहे. आणि हा समुद्रकिनारा, तो आतमधला किल्ला. आणि अगेन मी इथं थंड पाणी किंवा इथं थंड ज्यूस, गोला आईस्क्रीम काहीतरी खातो मस्तपैकी. अँड देन मी इथं निघणार आहे. माझा प्लॅन होता पुढच्या किल्ल्यावर जायचा जंजिराला, बट तो कॅन्सल करतो आहे. संपली एनर्जी. आणि सोबत कोण नाही ते बोर होतं यार एकट्याला. हां, ब्लॉग बनवायचे आहेत, सोलो ट्रॅव्हल करायचं तर ठीक आहे, बट तरी पण एक असतं की थोड्या वेळानंतर आदमी माणूस बोर व्हायला चालू होतं. कोणतरी सोबत पाहिजे होतं. ठीक आहे, मी आता पुण्यावर वापस निघतो. هيا نسوي رقصة بياع يبلي واحد كرك يلا بياع طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة ثانية رقصة البطريق ولا سبت كيمان يا أخي دوس عندي خوش فصلة يا أخي تفوز والله خوش رقصة يا أخي